एक संकट संपलं की दुसरं आपोआप उठून उभा राहत असतं. ही मालिका अखंडपणे चालू असते. सुखाचा मंत्र म्हणजे नेमकं काय? या संकटावर मात करत विजयाची वरमाला स्वतःच्या गळ्यात घालून घेणं आणि नव्या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी पुन्हा स्वतःला सज्ज करणं, ही प्रक्रिया जी आहे ना, ती खऱ्या अर्थानं जिवंतपणाचं लक्षण आहे. आणि हेच तर सगळ्यात मोठं यश आहे. हा सगळ्यात मोठा भाग आहे. संकट येतच राहणार आहेत. संकटांची भीती बाळगून तू जर पाऊलच पुढे टाकायचं नाही ठरवलं तर तुझ्या हातून आयुष्यात काही होणार नाही. ही सगळ्यात अडचणीची गोष्ट आहे. एकाला सांगितलं 3 किलोमीटर जायचं आहे, रात्रीचा तेवढा प्रवास कर आणि उजेडासाठी हा कंदील घे. त्यांनी कंदील हातात घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी आला तर तो कंदील घेतलेला माणूस आहे तिथंच. अरे काय झालं, तू गेला नाहीस का? म्हटला जाऊ कसा? या कंदिलाचा प्रकाश फक्त पावलापुरताच पडतोय, अंतर तर 3 किलोमीटर